ठीक आहे, डेटा बनवून घेतो आपण. ALT-W घेतो. डेटा आता मी कोणता एखादा उचलून घेतो. ऑलरेडी डेटा आहे ना आपल्याजवळ. तो बघतो डेटा ऑलरेडी पडला आहे का. तसं तर आपण दरवेळेस बनवतो आणि मोठा डॅशबोर्ड आहे तर डेटा आहे का आपल्याला. फाईली खूप सारी क्लिअर केली होती. ठीक आहे, चला जाऊ बनवू आपण. ठीक आहे, सिरियल नंबर आपण काही ना काही घेऊन घेतो. थोडा युनिक नाव, पहिले सिरियल नंबर, मग इथे कंपनीचं नाव, एम्प्लॉई कोड, सेल्स पर्सन हटवून एम्प्लॉईचं नाव लिहून देतो आणि डेट ऑफ जॉईनिंग करून घेतो. बरोबर. इथे आपण समजा एक डिव्हिजन घेऊन घेतो, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. पण आपण घेऊन घेतो ॲव्हरेज 6 days. आणि इथे आपण घेतो ॲव्हरेज परफॉर्मन्स स्कोर. 2-3 फील्ड ॲड केली आपण. ठीक आहे, एम्प्लॉईचे नाव दिले, एक डिपार्टमेंट घेऊन घेतो. मार्केटिंग, सेल, IT, फायटी. IT तो अंदर झालं. TCS काढून झाला, 30,000 एम्प्लॉई. मार्केटिंग, सेल, IT, HR, फायनान्स, ऑपरेशन्स, KPI, BPO, डिपार्टमेंट्स घेतलं. टाका मग इथे थोडा साईडमध्ये घेतो. इक्वल्स टू इफ. जर हे डब्यात मी म्हटलं 1 लिहिलं, आपल्याला पाहिजे मार्केटिंग. F4 2 वेळा. या डब्यात 2 लिहिलं, काय पाहिजे. या डब्यात 3 लिहिलं, 4 लिहिलं. बाजू I2 आहे, 5 लिहिलं. बरोबर. 4 2 वेळा 6 लिहिलं. ऑपरेशन्स 7 लिहिलं. KPI 8 लिहिलं. की आपण लिहितो BPO. 8 अलग अलग घेतले आपण. सर आता कसं मग तेच रँक पेडवी 1 ते 8. बरोबर. रँक करून घ्या. बरोबर. ठीक आहे, कॉपी करून व्हॅल्यू बनवून देतो. काय करत नाही.
ड्रॅग करून घे. झालं का? ठीक आहे. आणि याला आपण इथे कॉपी करून घेतो, डिपार्टमेंटमध्ये टाकून देतो. डिपार्टमेंट आहे नाही, कंट्रोल सी, ऑल्ट कंट्रोल व्ही करून राहिली. झाला मग आम्हाला. आणि 6 days, महिन्यात किती दिवस बिमार राहते एम्प्लॉय ॲव्हरेज काही टाका, 1 ते 7. बरोबर आहे. इथे परफॉर्मन्स स्कोर, रेटिंग्स 1 ते 13. जेवढी चांगली रेटिंग एवढं हुशार एम्प्लॉई. आणि TCSने असंच केलं. त्यांचेच एम्प्लॉई कंपनीला सांगितलं आपल्या कंपनीमध्ये 5% जेवढे वर्स्ट एम्प्लॉई आहे त्यांची लिस्ट काढा म्हणून, त्यांना आजच नमस्कार करा. त्यांचेच एम्प्लॉईज कंपनी डिसाईड करणार आता 5% काळाबद्दल कामाचे जे लोक नाही त्यांना नमस्कार करून द्या. ते लोकांची EMI चालू असणार लय बेकार राहतात. हे झालं वेळी असे आपण काही फील्ड बनवून घेतली. टेबल पेबल येते तुम्हाला. आता मी इथे काय करतो, एखादा युनिक नाव टाकतो, 28 कारण की आपण हे फील्ड यूज केलेली आहे ना. पहिलं आपण लिहिलं डिव्हिजन घेऊन घ्या किंवा रिजन काही चालते. हे ॲव्हरेज शिकतो, हे 28 असे काही फील्ड घेतले. बरोबर. टेबल कसं बनवतो आपण शेवटी का, टेबल कसं बनवतो, टेबल बनवायचं आपल्याला फिल्टर लागून कंट्रोल T मारायचं. नाव वरतून हेडर रो पासून नाव द्यायचं आहे हुशार. असं 28 वाले जरा इथे आले पाहिजे. याच्यात आहे की नाही 28 पार 2-3 तर खालून आहे की नाही ना. अल्टिमेट की तर आपण तेवढं टेबलला नाव देतो, वरतून हेडर रोला नाव द्यायचं. हेडर रो पासून सर्व खाली रेकॉर्ड आहे ना आपले. ठीक आहे. अल्ट-MC खूप वेळा केला आहे तर आपण स्टॅटिस्टिकलमध्ये हेडर रो पासून टॉप रो पासून नंतर मारलं तर पहा इथे आले का 28 वाले. आता लिस्टमध्ये एकही दिसलं म्हणजे तुम्हाला पाहिजे वरती 2 दिसते, खाली दिसते, म्हणजे आता आलेले त्याच्यात ते दिसते डिव्हिजन धुरंधरच्या खाली. हेडर रो पासून नाव द्यायचं तर अल्ट-MC. आपल्या टेबलच्या अंतर तेवढं नाव द्यायचं अल्ट-M. ठीक आहे. जर आता झाला म्हणजे आता मी बसला भलत्या शीटवर आणि आपल्याला त्या शीटवर त्या फील्डवरच ॲनालिसिस करायला कंट्रोल G. मला दिसते जसा ॲव्हरेज 6 daysवर गेला तर बरोबर या शीट तर त्या शीटवर पोचून देतात. त्याच्या मेमरीमध्ये घुसला तो. सर आता आपण कोणती डॅशबोर्ड शिकून राहिलो. आपण याला पहिलं नाव घेतलं होतं अल्ट-HR. हे आहे आपला ह्याच्या डॅशबोर्डचा डेटा. शिफ्ट F11 आपण कस्टमाइज डॅशबोर्ड बनवणार. आपल्याला जसं पाहिजे आपल्याला इथे आपण ह्याच्या डॅशबोर्ड घेतो. कलर येते तुम्हाला अल्ट-OT. ठीक आहे. तर आता कसं, आता पहिले आपण या शीटवर आहे, इथे मी शीटला इथे पहिले नाव देतो अल्ट-HM. इथे गेलेलं ह्युमन रिसोर्स. साईडमध्ये लिहिलं डॅशबोर्ड. कलर घ्या तुम्हाला यावर. ठीक आहे.
मी खाली काय घेऊन राहिलो, मशीनची करंट डेट इथे घ्यायचं अल्टेचं मशीनची करंट डेट घेता येते तुम्हाला. तर ते कसं टुडे फॉर्म्युला घ्यायचा, टुडे ब्रॅकेट ओपन क्लोज. आजची जे दिवस असणार ते 20 तारीख आहे. तर याला थोडं चांगलं दाखवा, चांगला म्हणजे दिवस महिना जे आहे तुमचे ते दिसले पाहिजे. कंट्रोल 1 कस्टमर इथे तुम्हाला लगेच दाखवतो. तुम्हाला दिवस पहिले पाहिजे, दिन, मग DDD बुधवार आहे पूर्ण, आणि मग इथे MMM मे महिना आहे बा, आणि इथे आपलं वर्ष 20 तारीख आहे, बुधवार आहे, मई आहे 2026 आहे. बरोबर की नाही. आणि ते का लाईट कलर घेऊन पहिलं शीटला थोडा प्लेन करून घेतो. ते का अल्ट आपण चिटलवतो VG, अल्ट WVG केलं तर प्लेन होऊन जातं. बरोबर, थोडा एखादा लाईट कलर घेऊन घ्यायचा, अल्ट WVG. डब्बे आणायचे परत तर तुम्ही घेऊन घ्या, पण लाईट कलर टाकून घेतो ग्रीन. हेच कलर उचलून मी काय करतो इथे टाकतो, अल्ट कंट्रोल फॉर्मॅट. हेच कलर उचलून इथे टाकतो, फॉर्मॅट. मग आता हेच कलर उचलून तुम्ही चांगल्या राईटमध्ये घेऊन घ्या. असं मी घेतला BE पर्यंत. मग इथून कसे BE पर्यंत चालू ठेवा. आडवा खाली चालू ठेवा. प्लेन ते फॉर्मॅट दिसला पाहिजे, स्क्रॉल बार दिसतो. चला आता इथे आपण काय करू, आपण इथे पहिले मला चेक करायचं आहे या डेटामध्ये किती एम्प्लॉई आपली. ठीक आहे इथे या शिकायचं जातं थोडं असं. ते थोडं इकडे करतो, मला झूम करून घे, परत नाही पडतात. कूलर एवढा नाही हे होऊन जाणार. समोर बघा मस्त थंडी वाटते. त्याच्यावर घेऊन राहिलो तुम्ही, पण त्याच्यात कलर नाही दिसते ना. डॅशबोर्ड पहिले मला डिमांड चाललं होतं, झूम करतो दिसते मस्त. परत ठीक आहे, ही फील्ड दिसून राहिली तुम्ही. थोडा जागा समजला हवा आली पाहिजे. झालं आता जर कसं आता इथे डेटा आहे, इथे आपला डॅशबोर्ड आहे. थोडं तर गेलं झूम करायचं 180. बरोबर, मला अल्ट WQ. आता मला बघायचं आपल्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉई आहे. मी काय करतो इथे पर्टिक्युलर एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करतो. आता तुम्ही शेपही घेऊ शकता, एवढे शेप घेतो. तो तुम्हाला आवडता शेप घेतो, तो वोल घेतो. मस्त वोल चांगला वाटतं. डॅशबोर्ड पूर्ण कस्टमाइज आहे, तुम्हाला जसं आवडतं तसं करायचं. याला थोडा लाईट कलर किंवा अशी मिक्स कलर घेऊ शकतो, डार्क कलर घेऊ शकतो. कलर कॉम्बिनेशन चेंजही करू शकतो. तिथे जाऊन शेपची स्टाईल पाहिजे आहे, फिलिंग चेंज करायचं आहे, कलर जे आवडतं तुम्हाला. हां ठीक आहे. हे ठेवलं आपण. आता असं कसं करणार, आता याच्यात आलो, सर्व फील्डला नाव दिलेलं आहे. आपण तुम्हाला बघायचं किती एम्प्लॉई आहे. त्याचं तर इथे दिसते 249 एम्प्लॉई आहे. आता आपल्याला आणायचं आहे ते तिथं जसं टेक्स्ट आणि नंबर काउंट करायचा आहे. तर एक फॉर्म्युला घेता तुम्ही, काउंट एक पहिले यूज केलेलं आहे. कुठे घेऊया एम्प्लॉई कोड, सिरियल नंबर 28 वाले घ्यायचा. सर्व 28 वाले बिल्डवर करून राहिला. किती आहे 249. बरोबर. आता जर याला कसं करू, याला आपण काय करू त्याच्यात टाकू, तर यालाही मर्ज करून घेतो. जसं मर्ज करू असं घेतला अल्टेज आहे थोड्या वेळसाठी, आणि अल्टेज आहे बरोबर. इथेच मर्ज करतो, अंडू करतो, डब्याच्या थोडा साईडमध्ये घेतो.
बरोबर. याला आपण जे फॉर्म्युला बनवला तो कॉपी कर, इथे टाकून दे, ते आपण मर्ज करून देऊ. याला आपण देतो, याला आपण त्याच्यात टाकून देऊ. सर आला तर नाही, आणि आपण थोडा फॉर्मॅट राईट क्लिक फॉर्मॅटचे थोडासा ट्रान्सपरन्सी करू, त्याच्यात दिसलं पाहिजे बाबा दिसते थोडं. आपण आपल्या अनुसार करू शकतो. इथे तुम्ही डार्क कलरही घेऊ शकतो. जर तुम्हाला तर वाटतं नाही जर थोडा डार्क कलर पाहिजे आपण ते तुमच्यावर आहे. लाईट झालं कलर कॉम्बिनेशन तुमच्यावर राहते. ते तुम्हाला तर आवडता कलर कसं घेतो अंडू करतो पूर्ण. असं होतं नॉर्मल. याला मी फॉर्म्युलेला काय केलं, पहिले कॉपी केला, कंट्रोल-C इथे ठेवून दिला एंटर, मग अल्टेचे मर्ज करून दिला, मग याला हटून दिला. बरं, मग याला काय केलं, याला उचलला, याच्यावर ठेवला, मागचा पार्ट आहे. याला थोडा आपण कलर राईट क्लिक फॉर्मॅटचे ट्रान्सपरन्सी करू. ट्रान्सपरंट केलं तर वरचा जे कलर आहे ते लाईट होते, मागचा आतमधला कलर दिसते आपल्याला. बरं, हे कलर आपण चेंज करू शकतो. याची साईज पाहिजे तर येते तुम्हाला ते बेसिक ऑप्शन अल्टेज एफएस शिकला नाही जरा. मी इथे टायटल देऊन देतो बा, ते कसं देतं जर असं मी घेतला अल्टेज टायटल दिला मी नंबर ऑफ एम्प्लॉईज. याला थोडं बॉर्डर देतो तर कंट्रोल-1 बरोबर. इथे बॉर्डर सोड द्यायचं, हे तुमचा आवडता बॉर्डर येते ते मला खालीच द्यायचं बॉर्डर, खाली बॉर्डर येऊन जाते बरोबर. आता मी काय करतो, यालाच कॉपी करतो बरोबर की नाही, कंट्रोल-C, आणि इथे मी कॉपी करून ते पेस्ट करून देतो. तिथं सेमच झाला. आणि इथे टायटल देऊन देतो नंबर ऑफ डिपार्टमेंट. ते कसं चेक करू आपण बरोबर. एक अजून शिफ्ट टॅप लिहून घेतो, सपोर्टिंग शिफ्ट अल्टेजवर बरोबर. ते कसं सर आता आपले जे डेटा आहे याच्यात डिपार्टमेंट किती आहे तुम्हाला बघायचं. तर याला कॉपी करा, कंट्रोल-C इथे टाका, कंट्रोल-V थोडा झूम करून घेतो. आपल्याला डुप्लिकेट काढता येते. कसं काढतो आपण तेजस, स्टार्टमध्ये आला होता ना प्रणव म्हणून आठवण. ठीक आहे, तो मग अल्टे ठीक आहे, एंटर मारला सर. 241 डुप्लिकेट आहे म्हणते, आणि आपल्या 8 युनिक आहे, 8 डिपार्टमेंट आहे म्हणजे इन शॉर्ट बरोबर की नाही. हे आता 28 काढून दे सर. हे आपल्याला 8 डिपार्टमेंटला तिथे मोजायचं आहे. ते कसं करू शकतो, ते आपला काउंट आहे, काउंटेने काही करू शकतो. आता रेंज घेऊन घेतो एवढेच. टेक्स्ट आणि नंबर दोघांना मोजते काउंट. इथे जायचं, तुम्ही नावही देऊ शकता रेंजला अल्टेमेन करून, एवढ्याच मोजून जातो बा. इथून तर इथून आता असंही लिहू शकता पूर्ण. तसं तर आपलं डिपार्टमेंट येणार, मग आपलं तर 8च आहे. ते घ्यायचं 9 आहे, -1 करायचा. हेडर रो काही गेली आपली, हेडर रो गेली. इथे टायटल काय झालं, नंबर ऑफ डिपार्टमेंट. हे झाले एम्प्लॉई, हे झाले डिपार्टमेंट. कधी आता आपला तुम्ही रेंज जास्तही घेऊ शकता खालीपर्यंत. कधी डिपार्टमेंट वाढले ऑटोमॅटिक किती अपडेट होणार. ठीक आहे सर, हे डॅशबोर्ड आहे. हे म्हणजे पिवट सारखा नाही, पिवट बाकी आहे तुमचा मोठा. ठीक आहे, हे समजलं आता. आता सर कसं, आता मी थोडंसं चार्ट्स बनवतो याच्यावर. ते डॉनट शिकलोत नाही डॅशबोर्ड, कोणता होता ते पायचार्टचा भाऊ, डॉनट चार्ट, मेंदूवाडा शिकवला. आता त्याच्यात मी हे हेड काउंट घेऊन देतो. हेड काउंट म्हणजे कंपनीमध्ये खूप वर्ड यूज होते हेड काउंट. डिपार्टमेंट वाईज कंपनीमध्ये किती लोक काम करून राहिले, हेड काउंट म्हणते कंपनी. डिपार्टमेंटमध्ये किती लोक एम्प्लॉई वाईज, डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉई, तसं ते कसं मोजायचं. ते तर काय साधा फॉर्म्युला ते आपण शिकलो, स्टॅटिस्टिकल काउंटिंग. आता तो विचारते रेंज काय आहे आपलं. रेंज तर दुसऱ्या शीटवर आहे डेटा. काय होता तर आपला होता डिपार्टमेंट 28 वालीच आहे ना. त्याच्यातून आपल्याला मोजायचं याच्यावरवाले किती लोक आहे, तो मस्त 34 आहे म्हणजे. कंट्रोल-T सर्व डिपार्टमेंटचे मोजून घेतले, आणि ते ऑल इक्वल टू देतेच तुम्हाला. म्हणजे टोटल म्हणते 249 तेवढं आहे का रँडमली. त्याचं तुम्ही बनवलं होतं तेवढं काय
आहे की नाही. आता याच्यावर आपण चार्ट पार्ट घेऊ. युजर चार्ट कायचं सिलेक्ट करू. इथे दाबचा जसं अल्ट एन क्यू केला होता ते आपण आपला पाय चार्ट डॉनट त्यावेळेस आपण कॉलम चार्ट घेऊ. अल्ट एन सी कॉलम चार्ट कोणताही घेऊ शकता. फर्स्ट सेकंड थर्ड. आता एक कस्टमाइज चार्ट पहिलाच घेतला मी. आता तो एकदम साधाच वाटून राहिला पण करून त्याला मस्त. आता कसं करू जर आपण याच्यावर राईट क्लिक करू इथे सिलेक्ट डेटावर याला स्विच रो टू कॉलम करून देऊ. थोडा कलरफुल होऊन जातं बरोबर. याच्यात तुम्हाला क्विक लेआउट असते कसं कसं लेआउटवर पाहिजे हिंट देते. मी सेकंडवाला घेत राहतो. तुम्हाला जे आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. खूप सारे लेआउट मी सेकंड घेतलं सॅम्पल शिकवायचं. तुम्हाला टायटल नाही पाहिजे. टायटल आपण आपल्यानुसार तिथे देणार कस्टमाइज. टायटल हटून द्या. हे जे लेजंड्स म्हणते फील्डचे नाव डिपार्टमेंटला काय म्हणते चार्टचं लेजंड ते काय करू जर त्याला मला लेफ्ट किंवा राईटमध्ये ठेवायचं. राईटमध्ये ठेवायचं. राईट क्लिक करा फॉर्मॅट लेजंड बरोबर. आणि ते मी राईटमध्ये शिफ्ट करून देऊ. त्याला राईट क्लिक करायचं फॉर्मॅट लेजंड. आणि मग याला थोडं हलका लाईट कलर घेऊन देतो. दिसले पाहिजे कलरमध्ये बरोबर. आणि हे मागचा जे कलर आहे व्हाईट हे नाही पाहिजे आपल्याला. जसं हे चार्ट दिसून राहिलं ना असं दिसलं नाही पाहिजे. ते कसं करू तर फॉर्मॅटमध्ये जाऊन आपण शेपला करून देऊ नो फिल. आउटलाईनला करून देऊ नो आउटलाईन. एकदम प्लेन होऊन जाते. सर हे हेडकाउंट नाही पाहिजे आपल्याला. डिलीट करून देऊ. याच्यावर कर्सर ठेवून कंट्रोल एक्स करून कट करून देऊ. तर कटच झाला. कटच करायचा नाही आपल्याला. आपल्याला ठेवायचा कुठे इथे इथे याचा नॅचरल बनवून देऊ आपण कंट्रोल घेऊ बरोबर की नाही. इथे आले आपले. आता हे जे आहे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉई ते दिसले तर पाहिजे. हे लेबल आहे आपले. याला राईट क्लिक करून फॉर्मॅट लेबल करू. आणि याच्यात आपले सिरीजचे नाव दिसले पाहिजे बा. HRचं आहे. हे खिलाडी कोणता आहे बा आपला. मार्केटिंगमध्ये आहे. हे तुलाना कोणतं याच्यात आहे. KPIमध्ये असं टक करायचा. झटपट फायनान्स आहे. ऑपरेशन्स आहे. हे डॅशबोर्ड आहे. जसं ते चेंज झाला तर ऑटोमॅटिक अपडेट करणार. डेटा चेंज डॅशबोर्ड चेंज बरोबर. साईज पाईज वाढून घ्यायचा. ते तर काय तुमची इच्छा कसं दाखवायचं तुम्ही. सर वरती टायटल आपण देऊ ना. आता टायटल ते कसं करू ते शाळेत शिकवते. एकदम लहानपणाचे बाळ येते आपल्याला. वर्ड काउंट वर्ड आर्ट काय राहते ते वर्ड आर्ट राहते चालू. MSCITमध्ये शिकवत राहते. कलर करा चेंज हे करा ठीक आहे. तर इन्सर्टमध्ये येऊन टेक्स्टमध्ये जायचं आणि वर्ड आर्ट घ्यायचं. त्याच्यात खूप चांगले राहतात. एखादा घेतला पाहिजे तिथे मी देऊन देणार. हेडकाउंट बाय डिपार्टमेंट बरोबर. थोडीफार साईज कमी करून देऊ बरोबर. अल्टेज FS ते टायटल देऊन देऊ. आता तुम्ही मला सांगा HR मार्केटिंगमध्ये किती लोक आहेत टीचर्स. 27. आता मी डेटाला चेंज करतो. आता इथे मार्केटिंग समजा 27 आहे आपल्या डेटाच्या अनुसार. मी इथे मार्केटिंग घेतलं 28 29. मग इथे पण इन्स्टंट अपडेट झाला आपल्या डेटावर ह्याच्या डॅशबोर्डवर. ऑपरेशन्समध्ये कमी झाले बरोबर की नाही. तर इथे आपण हे घेतला तर सर हे कधी आता कोणाला कॉलम चार्ट आवडते थोडा झूम कमी करतो. कोणाला कधी पाय चार्ट आवडते. आता तुम्हाला जे आवडते तसं चार्ट घ्यायचं. एक मी अजून घेतो. त्याच्यात कम्पेअर करू आपण कोणता घेतो. आता पाय चार्ट घेतो. ते कसं सर याला सिलेक्ट करला मी बरोबर की नाही. कंट्रोलची कॉपी आणि ते आपण सिलेक्ट करा आणि अल्ट एन क्यू दाबून द्या. आपण केला होता तो पाय चार्टसाठी. आणि त्यावेळेस आपण डॉनट घेतला होता. यावेळेस आपण 3D पाय चार्ट घेऊन राहिलो बरोबर की नाही. हे पाय चार्ट घेतला आपण. आता याच्याआधी लेआउट असते. तुम्हाला जे आवडते तसं लेआउट घ्यायचं. तसं आतमध्ये हे दिसून राहिलं हे दिसून राहिलं प्लेन आहे हे दिसून राहिलं. हे तुम्हाला आवडते तसं घेतलं. मी हे घेतलं बरोबर.
याच्यात मी डिपार्टमेंटही लावतो लेबल्सला, राईट क्लिक करून इथे फॉर्मॅट डेटा लेबल सिरीज सिरीजला घेतं कॅटेगरी घ्या, कॅटेगरीमध्ये नाही सिरीजमध्ये. ठीक आहे, सिरीज नाही नाही आपल्या डिपार्टमेंटचं नाव आपल्याला थोडासा साईज वाढा ऑटोमॅटिक दिसतो, दिसला आले ना बरोबर. बी पी ओ परफेक्ट आले. आता तुम्ही याची साईज वाढवा, आता पर्सेंटेज वाईज बरोबर दिसते. आता तुम्हाला त्याच्यात हेही बघायचं की एम्प्लॉई आहे किती, ते तर पर्सेंटेजचा डेटा आहे. राईट क्लिक करून आपण आपल्यानुसार घेऊ शकतो बा गव्हर्नमेंट डेटा सिरीज. तुम्हाला व्हॅल्यू फ्रॉम द सेल्स पाहिजे, कोणत्या सेलवर आहे आपला डेटा, आपल्या इथे आहे पाहिजे ना आपले. बरोबर, मी ओके केलं याला. पण आता व्हॅल्यूज येते त्याची. 34 आहे आय टीमध्ये, ऑपरेशन्समध्ये हे आहे, एवढ्या डिपार्टमेंटमध्ये असे आहे. बरोबर, आणि याला काय केलं तर थोडा कलरही याचा लाईट करू शकतो तुम्ही पाय चार्ट. याच्या लेआउटमध्ये कलर असते अशी असे, तुम्हाला जे कलर आवडतं. डार्क कलर जास्त आवडत नाही आपल्याला, मला जे आवडते तसं घेऊ शकतो. जे तुम्हाला आवडते तसं एकाच घे जा. बरोबर, हे टायटल वाटून नाही, पण याच्यात ते आपली ते गेली राईट साईडची लिस्ट, आपण कॉपी पेस्टही करू शकतो त्याच्यात. बरोबर, हे ठेवलं. याला थोडं नॅचरल करायचं. नॅचरल कसं असं, ते आपण फॉर्मॅटमध्ये गेलो होतो, शेपला नो फील, आउटलाईनला नो आउटलाईन. कंट्रोल एक्स करूया, कट. म्हणजे याच्या डॅशबोर्डवर इथे आपण सेव्ह ठेवला. इकडचं टायटल आपण कॉपी केलं, कंट्रोल सी. कंट्रोल सी इथे आपण पेस्ट करून दिला, कंट्रोल व्ही. आणि इथे आपल्याला ही पाहिजे बा फील्डचे नाव, हे कॉपी करा, कंट्रोल सी. हे आपल्याला याच्यात ठेवायचे, कंट्रोल व्ही. त्याच्यात नाही घेतलं तो, मला वाटलं ते पार्टी घेणार ते घेणार. ठीक आहे, मग याच्यात लावून देऊ ना आपण. आपल्याला आमच्या चार्टला डिझाईन करू शकतो. चार्ट एलिमेंट्समध्ये आपल्याला काय पाहिजे, लेजंडही पाहिजे. याच्यात आपल्याला कुठे राईटमध्ये पाहिजे, राईटच चांगले वाटते. बरोबर, आपण डिझाईन करू शकतो. कलर तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. हे मला ठीक वाटून राहिला व्हिडिओ. बरोबर, हे आपलं पहा 1-2 चार्ट ठेवायचे जे तुमचं आवडलं. आता पहा असं पर्सेंटेजमध्ये इथे डेटा दिसतो. हे किती आहे, HR मध्ये 14%. मी HR चेंज केला बा आपला डेटा. बरोबर, हे HR लिहिलं मी. हे HR ऑटोमॅटिक पा डेटा चेंज होतो. HR आता 16% लोक 39 वरती चेंज, वरती फक्त काउंटिंग होते, पर्सेंटेज नाही आहे. समजलं की असे तुम्ही एक घेतलं. आता मी 2-3 फील्ड डेटामध्ये ॲड करतो. ते काउंट पहिले काउंट नाही केलं असं. आता मला आपली इच्छा आहे, तुम्हाला टेबलला आता नॉर्मल करता येते. असं टेबलला नॉर्मल करतो आपण, साधं बनवून द्यायचं, फिल्टर काढून द्यायचं. त्याच्यासाठी आपण शिकलो होतो नॉर्मल बनवायसाठी. आणि JTG लिहिलं आहे ते स्क्रीनवर. काय, डू यू वॉन्ट टू कन्वर्ट द टेबल टू नॉर्मल रेंज. JTG आणि JTG एंटर मारायचं. आता साधा झाला बा. आता 1-2 कॉलम ॲड करतो मी. तुमचे सर कंट्रोल प्लस. बरं की नाही, घेतला आम्ही अजून एंटायर कॉलम, अजून कंट्रोल प्लस, अजून कंट्रोल प्लस. मला इथे अजून 2-3 फील्ड आहे. सॅलरी काय 28, अजून मग बोनस 28, अजून मग ओव्हर टाईम 28. ही 3 फील्ड नवीन आणली आपण. कलर येते तुम्हाला. काही टाका, 20,000 ते सॅलरी आपण देऊन राहिलो, आणि 1,40,000 पर्यंत चालू काही देऊ शकतो. कंट्रोल आर इथे काय देतं सर, बोनस द्यायचं 10 ते 20,000. 10 ते 20,000. ओव्हर टाईम किती देतं सर, कंट्रोल आर 4 ते 10,000. हे करायचं डॅशबोर्ड, कामाचं आहे. डॅशबोर्ड कशी बनतो याला आता नॉर्मल फॉर्मॅट करून दे. कंट्रोल 1 आणि
इथे आपण नंबरवर आलो इथे आपली करन्सी जनरली घेऊ शकता करन्सी घेऊ 0 डेसिमल त्यांची रँडम सर्व जे आपण रेंज टाकली हिला ट्रॅक करून घ्या बरोबर की नाही. आता हे फील्ड आपल्याला ॲड करावं लागणार की नाही हवं तर इथं ॲड करा. आता हे नवीन फील्ड ॲड केली तुम्ही मग याच्यात आपल्या कामात येणार अल्टिमेट. आता अल्टेम सी नाही करू शकत आहोत नाही तर अजून डबल नाव येऊन जाणार डेटामध्ये 28 वाले किंवा नाही तर एवढं पाटलं तुम्हाला सिलेक्ट करून दे अल्टेम सी करायला लागणार ते टॉपवर एंटर केला त्याच्यात 28 वाले आले का पण सॅलरी आली का नाही आली समजा आली आहे समजा मी इथे जातो वलताजीकडे फक्त गोटूने चेक करायचं ना कंट्रोलची इथे मी लिहिला सॅलरी 28 का बरोबर पोहोचवली का म्हणजे आली नाही आहे आणि इथे घ्यायचं मस्त कॉपी करायचं कंट्रोलची अल्ट कंट्रोल व्हॅल्यू हे झालं कॉन्स्टंट परत टेबल बनवून द्यायचं कंट्रोल टी आणि मग आता काही नाही चालू ठेवतात तुमचं जे आहे बरोबर की नाही. आता आपण अजून थोडा काउंटिंग करून राहिलो नवीन पार्ट 2-3 फील्ड ॲड केली मी कोणती घेतली सॅलरी घेतली की नाही सॅलरी लिहिलं बरोबर सॅलरी घेतली आहे दुसरा कोणता आहे बोनस घेतला काय घेतला ओव्हर टाईम व्होल्टेज येतेच तुम्हाला बरोबर की नाही. मला इथे बघायचं कंपनीने किती सॅलरी दिलेली आहे किती बोनस दिलेला आहे किती ओव्हर टाईम दिला आणि टोटली किती दिलेलं आहे टोटलला थोडा आपण सगळ्यांचा मिक्स घेऊन घेऊ तर ते कसं करू नाव दिलं ना सर तुम्ही 28 त्याला आपल्याला सम करायचं आहे सम कोणाचा सॅलरी 28चा एवढा पगार दिला आपल्या डेटामध्ये रँडम 1,93,00,000 मग कंट्रोल डी अजून इथे काय करू तर मग खाली बोनस 28 इथे काय करू तर ओव्हर टाईम 28 टोटल बघा 2,48,00,000 सर एखादा चेक करायला तर आपल्याला चेक करतो ना आपण समजा सॅलरी चेक करतो 1,93,51,726 आहे इथे जायचं डेटामध्ये सॅलरी आता कॉन्स्टंट आहे खाली यायचं अल्ट इक्वल्स टू हे अल्ट इक्वल्स टू हे अल्ट इक्वल्स टू बरोबर दिसते सर 37,54 48 17,49 7,49 आता करायचं काय आपल्याला अजून एक चार्ट बनवता ट्रॅपेजियम कसं करतो इथे मी काय करतो हे तिघं सपोर्टिंग ॲक्टर आता मेन ॲक्टर आहे आता मी ते अजून कॉपी करून पेस्ट करून देतो अजून कॉपी पेस्ट इथे सर सेमच आले सेमच आले ते तर सेमच फिगर आहे असंच ते पाहिजे आपल्याला हेच ॲक्च्युली म्हणजे ट्रॅपेजियम उभं करायसाठी आपल्याला त्यांचा सपोर्ट पाहिजे बरोबर नाही आयुष्यात सपोर्ट पाहिजे ना सर्वांचा थोडा पोचून जातो आपण जिथे पोचायचं बरोबर आता काय करू सर आता आपण अजून घेऊ अल्ट एन सी कॉलम चार्ट पण याच्यात सेकंडवाला घेतला बरोबर की एवढेच आता पहा हे जे चार्ट बनलेलं आहे ते कायच्यावर आहे थोडासा साईज कमी करतो हे चार्ट बनलेलं आहे सर यांच्यावर सॅलरी बोनस ओव्हर टाईम थोडी साईज वाढवतो बरोबर की आता मी याच्यावर ब्लूवर क्लिक केलं आता पहा ब्लूवर पूर्ण हे सॅलरीचे हे नाही पाहिजे सर मला माझी सॅलरी एवढीच आहे बा सर्वांची पण बाकीच्या याच्यात ब्लू गायब झालं बरोबर की मग मी काय केलं अजून हे ऑरेंजवर क्लिक केलं ऑरेंज पूर्ण बोनस आहे बोनसलाही मी इथे कमी केलं बोनस आहे बाकीचे काय मग मी ओव्हर टाईम घेतला ओव्हर टाईमची कमी आहे सर मला एक कॉलम भेटला मला हे नाही पाहिजे सर डिलीट मला हे लाईनिंगही नाही पाहिजे आतमधली पहिले हे लेजंडही हटवलं ओवनही हटवलं टायटलही हटवलं लाईनिंगही हटवली सिलेक्ट करून दिली सरत हटवून गेला सर समजणार काय घेतो याच्यात आपण टाकू हे सॅलरी आहे बा मेजर पार्ट याला लेबल्स देऊ राईट बरोबर आणि याच्यात काय थोडा कलर लाईट करू तिथे चांगलं वाटते पण आता मला
नशीबच असं बरोबर. याच्यावर लावला तर त्याच्यावर कलर नाही दिसत, याच्यावर गरम होऊन राहिला बरोबर. सॉलिडमध्ये एखादा लाईट कलर घ्या. ही सॅलरी आहे तर आपल्याला कसं माहीत पडणार ही सॅलरी आहे बा. त्याला आपण टाकू ना, ते टाकू सर. राईट क्लिक करून फॉर्मॅट डेटा लेबल्स आणि इथे आता आपली सिरीज नेम ॲक्टिवेट करू सॅलरी बरोबर. म्हणजे मला डेसिमल नाही पाहिजे, डेसिमल नाही पाहिजे तर ते कसं मग ते आतमध्ये तुम्ही इथे डेटामध्ये चेंज करू शकता वरती तुमच्या. आणि डेटा चेंज तर चार्ट चेंज, त्याला कंट्रोल 1 करून चिल्लर नाही पाहिजे बस 0 ऑटोमॅटिक किती चिल्लर काय होणार बरोबर. मग आता याला आपण काय करू राईट क्लिक, मग अजून काय करू लेबल्स बरोबर की नाही. आणि आता यालाही थोडी साईज वाढवली, याच्यावरही राईट क्लिक फॉर्मॅट डेटा लेबल्स, याच्यावरही आपण सिरीज बोनस फोल्ड करा. याच्यातही आपण काय करू राईट क्लिक पहिले डेटा लेबल्स, राईट क्लिक फॉर्मॅट डेटा लेबल्स सिरीज नेम. थोडा टाईम यायला आपलं पद्धतशीर थोडीशी साईज तुम्ही आपल्यानुसार वाढू शकता बरोबर. मग आता हे प्लेन पार्ट आपल्याला नाही पाहिजे, पूर्ण प्लेन करायचं. काय केलं होतं फॉर्मॅटमध्ये शेपला नो फिल, आउटलाईन नो आउटलाईन, कंट्रोल एक्स करून द्यायचं, कंट्रोल एक्स. मग इथे यायचं तुम्ही याच्या डॅशबोर्ड बरोबर. आणि इथे साईडमध्ये मी पेस्ट करून देतो. याला मी क्लीनर सॅलरी ओव्हर टाईम कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट त्या शीटमध्ये आपल्याला पाहिजेच नव्हतं ॲक्च्युली. इथे फक्त सपोर्टिंग आपण कॅल्क्युलेशन्स काढून राहिलो. ॲक्च्युअल पाहिजे आपल्या डॅशबोर्डच्या डेटामध्ये. कंट्रोल एक्स कट करायचं तिथे ठेवून द्यायचं. सर हे तुम्ही बोनस ही आहे सॅलरी सर्व मिळून कंपनी काय दाखवतो त्याला पेरोल म्हणतो. ऑन रोल पेरोल, ग्रॉस सॅलरी, CTC इंग्लिशमध्ये, कॉस्ट टू कंपनी काही म्हणा. हे मला ते सेम टायटल द्यायचं. आता काय हे ब्रेकडाऊन झालं आपलं सॅलरीचं किंवा पेरोलचं. आता कंपनी इथं टायटल काय देणार पेरोल ब्रेकडाऊन बरोबर. इथे टायटल देऊन राहिलो. सर आपण टेस्ट केली. एका डब्बा मेन बनवायचा होता आपल्याला पूर्ण ट्रॅपेझियम सिंगल कॉलमवर कोणता चार्टच नाही बनत. सपोर्टसाठी घेतलं. हुशार एका सब्जेक्टमध्ये हुशार आहे, तू बाकी सब्जेक्टमध्ये तुषारकडून जाऊन अभ्यास करून घ्यायचा. तू समोर असंच राहते आयुष्य. बस मी तर असंच करत होतो पहिल्यापासून. पुण्यापासून कोणती स्किल आहे घेऊन घ्यायची नमस्कार बरोबर. इथे ब्रेकडाऊन पेरोल घेतला बरोबर की नाही. इथे काय झालं तुमचा, इथे आपण पर्टिक्युलर टायटल लिहून दिलं आहे पेरोलचा ब्रेकडाऊन. इथे डॅश करून द्यायचं बरोबर. ते थोडा प्रेझेंटेबल वाटते आता बरं. जेव्हा झूम कमी करणार ना मस्त वाटते. आता याच्यावर तर खूपच चांगलं दिसलं असतं. इथे आता मला काय करायचं आहे टोटल सॅलरी दाखवायची बरोबर की. इथे मी काय करू एक टायटल देऊ कस्टमाइज बरं. ऑल्टेज इथे मी काय लिहिली आता टोटल सॅलरी. जास्त मोठा झाला थोडा कमी कर एवढं घे बरोबर की. टोटल पेएबल किंवा सॅलरी कसं लिहू शकतो. टोटल अर्निंग्स, टोटल CTC काही टायटल देऊ शकतो बरोबर. अशी कंपनीमध्ये बनलेले आता डॅशबोर्ड्स तुम्हाला म्हणते डॅशबोर्ड्सवर वर्क करा. API BPI अलग अलग डॅशबोर्ड्स राहतील. म्हणून मी कंपनीचे प्रोजेक्ट्सवरही काम केलेलं आहे. इथं मी असं कस्टमाइज बनवलं. पुढचा जे नंतरवाला राहणार ऑटोमॅटिकच बनणार 14वाला. पिवट टेबल आणि पिवट चार्टचा लिंकिंग राहणार. आता पिवट टेबल आपण शिकलो नाही आहे. आपण पिवट टेबल शिकू मग 14 डॅशबोर्डवर येऊ. मग ChatGPT शिकू. ChatGPTमध्ये तुम्हाला असं वाटणार आहे तर आपण एवढं शिकलोच का. पण आपल्याला ॲडव्हान्स एक्सेल यायला पाहिजे, ChatGPT टूल्स यायला पाहिजे. मग एकदम जबरदस्त होऊन जाते काम एक्सेलचं.
राहिलं तर खूप आहे, चालू ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता जर पेएबल किती काढायचं यालाही काय करायचं, इक्वल्स टू करून इथे लिंक करून द्यायचं. हे इथे टोटल एवढं पेएबल आहे. एखाद्याचा पगार चेंज झाला ते तर चेंज होणार, 248, 26, 23 काही पगार सॅलरी काही चेंज केली तुम्ही. सही 35 आहे, याला मी 138 437 केलं, इथे पण ऑटोमॅटिक चेंज 248 29 झालं. पहिल्याचा फिगर अंडू करतो, कंट्रोल Z, बरोबर की नाही. हे रिडू 248 26 होतं, अजून रिडू, बरोबर की नाही. इथे तुम्ही बघणार 248 बरोबर चेंज झालं. ठीक आहे. तर हे झालं. आता काय, आता मी टायटल देतो मोर स्टॅटिस्टिक्स. कंपनीमध्ये मिनिमम सॅलरी काय आहे, मॅक्सिमम काय आहे ते जरा बघायचं. इथे मी काय देतो आता, मोर स्टॅटिस्टिक्स. मी डॅशबोर्ड पहिला प्रॅक्टिस करायचा, बाकीचे नंतर. इथे मी असंच बनवलं. आता 2-2 डब्याचा मिनिमम सॅलरी किती आहे बा कंपनीमध्ये, बरोबर. मॅक्सिमम किती आहे बा, बरोबर. त्याला कलर द्यायचे मस्त. आपण सॅलरी 20,000 पेक्षा चालू केली होती, 20 ते, बरोबर. 140 मॅक्सिमम होती आपली, बरोबर की 4 ठेवले आपण, बाकीचे खाली ठेवू. इथे मिनिमम ठेवले आपण, इथे मी मॅक्सिमम ठेवतात. पगार किती आहे, मिनिमम आता कंपनी किती बोनस देऊन राहिली बा, मॅक्सिमम बोनस किती आहे, मिनिमम ओव्हर टाईम किती पे करते बा. कारण की डेटा चेंज झाला तर इथे ऑटोमॅटिक अपडेट होणार. मॅक्सिमम ओव्हर टाईम किती पे करते बा. आता आपण सेम करू मिनिमम. ते कसं सर 28 वाले आहे जरा आपले. इथे मिनचा फॉर्म्युला लावू, सॅलरी 28, सर्वात कमी पगार आहे म्हणते 20,008 रुपये, बरोबर. मॅक्सिमम आला आपला 41 पर्यंत. तिथं दिलंच होतं मी सॅम्पल, बनवलं होतं जेव्हा रँड बिटवीन मॅक्स लावलं आहे. इथे कोणता घेऊ जर आपण, ते सॅलरी 28 बरोबर 41च्या आसपास. इथेच घ्यायचा मिनिमम बोनस. हे कोणता युजर, हे वाला कॉपी करून मिनिमम बोनस कोणता घेऊ, बोनस 28. मॅक्सिमम बोनस कोणता घेऊ, आपल्या खिलाडी प्रथम म्हणे जर मला दिसून नाही राहिला असं दे. आता झोपत डायरेक्ट व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू, करणार नाही करणार. वाटलं बिझनेसमध्ये ध्यानात. ठीक आहे. तर इथे घेतलं मी बिल, घरचं आहे ना म्हणून. ठीक आहे. तर इथे आपण काय करू, जर ओल्ड आहे बरं, यालाही आपण काय करू 28, 4,000 10,000 होते आपला मॅक्सिमम. ही टाकू आपण झटपट मॅक्स, ओव्हर टाईम 28 झाला बा. झटपट बनले आपले मोर स्टॅटिस्टिक. इथे काही तुम्ही चेंज केलं, जसं 20,000 आहे मिनिमम 8, मी पगार अजून समजा 19,000 एखाद्याची केली, 400 ऑटोमॅटिक अपडेट होईल. पण लागतो. हे तर सपोर्टिंग शीट आहे आपली. हे असंच आहे. मला जरा मेन आपल्याला हे बघायचं, हे वाला शीट डॅशबोर्ड. पण त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन कुठे ना कुठे तर करावं लागणार ना. तर डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर आपले मेथड्स माहिती आहे, तर साईडमध्ये वर्किंग करतो आपण पहिला, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना कोणता. ठीक आहे. तर हे थोडा चांगला वाटून राहिला. आता हळूहळू ग्रीप वाढून राहिली त्याची. तर आता काय बनवणार आपण, आता आपण ब्रेकडाऊन बनवणार. ब्रेकडाऊन म्हणजे डिपार्टमेंट वाईज आता काउंट करू आपण. ते कसं आहे, मी याला हे पूर्ण डिपार्टमेंट घेतलं, कॉपी केलं, आणि याला मी काय करून दिलं, ट्रान्सपोज करून दिलं. किंवा तुम्ही असंही डेव्हलप व्हायला जातं, मग ट्रान्सपोज करू. तिथे आपली 3 फील्ड कोणती आहे, याला पलटून देतो मी, कंट्रोल V, ट्रान्सपोज. झाली आपली थोडीशी याची विड्थ वाढून घेतो, बरोबर. मला आता बघायचं आहे कंपनीने डिपार्टमेंट वाईज किती पगार दिला. ते तसं शिकलं आहे, स्टॅटिस्टिकल, समेम, काउंटिंग,
सम करायचा आहे. रेंज कोणता आहे? रेंज तर जरा डेटामध्ये आहे आपलं. काय आहे डेटा? डेटामध्ये जरा 28 वाले आहे आपले. आता डिपार्टमेंट 28 घेऊन घ्या. त्याच्यात तो विचारतो कोणत्या डिपार्टमेंटचा आहे, ते विचारता. HR मग तो विचारते करायचा कोणाचा सम, पगाराचा झाला. एवढा पगार डिपार्टमेंट वाईज पे आउट झालेला आहे. आता F2 करून पूर्ण कॉपी करायचा, कंट्रोल-C, इथे पेस्ट, फक्त बोनस करून देते. बाकी तर सेमच आहे, डेटा रेंज तिथेच आहे, कंडिशन इथे डिपार्टमेंटच आहे. आपल्याला करायचं काय आहे सर? मग बोनस. डिपार्टमेंट आहे तर बोनसही टाकायला लागतं तेव्हा डिपार्टमेंट आपला डेटा तिथे आहे, त्याचा डिपार्टमेंटचा तुम्ही डेटा दिला तर इथे क्रायटेरिया आहे HR पहिला. मग ॲक्च्युअल करायचं काय याच्यावर कॅल्क्युलेशन सम. पहिले पगाराचा होता, मग बोनसचा, मग आता ओव्हर टाईमचा. तसंच घेऊ ना आपण. इथे अजून कंट्रोल-V, इथे मी घेतला ओव्हर टाईम. झाला झटपट. याला ट्रॅक करून द्या कंट्रोल-D. एखादा चेकही करून येतं बा, काही 93 काहीतरी येऊन गेले होते आपल्या वरती लिहिलं आहे 93-55. बरोबर वाटून तर बरोबर राहिलं सर. तर आता कसं इथे कंट्रोलला, इथे कंट्रोल आर केला, हे आपले झाले टोटल. आता सर कोणता चार्ट घेऊ? आता बार चार्ट बनवू आपण. बरोबर. आता कसं करू सर? याला सिलेक्ट करतो मी, कॉपी, आणि इथे मी ट्रान्सपोज करून देतो. अल्ट कंट्रोल मी पूर्ण चार्टला ट्रान्सपोज, म्हणजे फील्ड आले एका खाली एक, रो वाईज. H लुकअप शिकलो तर हे आपले जर डेटा आहे, अल्ट OI OW काही करू शकतो. आता मला याच्यावर बार चार्ट बनवायचा. ते कसं बनवू सर? मी सर्वात लेटेस्ट व्हर्जनवर शिकून दिलं आहे एक्सेलवर. तुम्ही आतमध्ये इन्स्टॉल्ड ऑफिस 365 2021, याच्यावर लेटेस्ट कंपनीने मी बनवलं. इथे आपण जर काय करून राहिलो आता मग आपण घेणार आता Alt+B दाबचं. समजा कधी कधी चार्ट आता नाही आला Alt+मध्ये, Alt+K करणार तुम्ही, तर ऑल चार्ट्स येते. ऑल चार्टमध्ये तुम्ही बार चार्ट चूज करू शकतो. Alt+K, Alt+B करू शकता बार चार्टसाठी डायरेक्ट, नाही तर Alt+K मध्ये तुम्ही खूप सारे चार्ट्स आहेत त्याच्यात चूज करू शकता. मला हे घेतलं बार चार्ट, आणि हे एखादा घेतला बा चार्ट पॅट. बरं, थोडा गेला काय करू, राईट क्लिक करू, सिलेक्ट डेटा, नुसतं कलर स्विच करू, स्विच रो टू कलर. थोडा तुला ग्राफिकल बनला होता असं. ह्याच्यात लेआउटही असते. आता मला कोणता पाहिजे आवडते तसं ते. मी तर बाय डिफॉल्टच घेतला पहिला, तसं होतं ना पहिलं. बरोबर. अंडू कर. असंही चांगलं वाटून राहिलं मला. याला वाटलं तर तुम्ही डिझाईनही करू शकता. लाईन आठवली आपल्या डिपार्टमेंटला, कलर दिला, आठवला, ही चार्ट ठेवला बघा. ही सर्व फील्ड लीड हटवली. याला आपण लेजंडला आपण देतो लेफ्टमध्ये ठेवतो, आणि राईटच ठेव. राईट ठेवलं तर पुन्हा बरोबर. इथे तुम्ही चेक करू शकता, राईट क्लिक. इथे आपलं लेबल्स, सर्वांचे लेबल आले. थोडासा साईज वाढवायची, अजून वाढवायची. बरोबर. मग आता इथे ते लेबल्सवर टिक करून राईट क्लिक, आपल्या सिरीजचं नाव फॉर्मॅट डेटा लेबल्स, सिरीज ओव्हर टाईम दिसते. त्याची थोडी साईज कम्प्रेस करा, Alt+F8. 8 पेक्षा जास्त कमी नाही होणार. 5 घेतलं झालं. बरोबर आहे. तुम्हाला तिथे दिसतं ऑटोमॅटिक झूम गेला असं वाढून द्या. तेव्हा ओव्हर टाईमची 6 गेलं तर झालं. ठीक आहे, 6 प्रेझेंटेबल वाटून मला बोल्ड फोल्ड करून द्यायचं. कंट्रोल-B, कलर फुला टाकतो त्याच्या. ठीक आहे. हे झालं बा ग्रे शेडचा थोडाफार लाईट करा. मग इथेच आपल्याला अजून राईट क्लिक, अजून डेटा लेबल्स. हे कोणते वाले असं? हे आपले बोनसवाले आहे. सॅलरी हे आहे खालची
आता कसं करू तर सेमच करा ना, रिपीट टेलिकास्ट, इथे फॉर्मॅट डेटा लेबल्स, इथे सीरीजचं नाव, आणि हे जे फॉर्मॅट आहे याचं फॉर्मॅट उचलून घे ब्रशला, तेच 2 वेळा क्लिक केला ना ब्रशला तर तो पटपट क्लिक करायचा 2 वेळा, आणि इथे 2 मिनिट लावून देते, सेम साईज बनणार. बरोबर आहे ना, इथे सेम करू आपण. काय करू तर आता इथे सेम राईट क्लिक, ॲड डेटा लेबल्स, याच्यातही घेतला आपण, याच्यातही राईट क्लिक, फॉर्मॅट डेटा लेबल्स, याच्यातही सिरीज घेतली, एकच सारखी आली आता. बरं, थोडा नॅचरल दिसला पाहिजे याच्यात. याला आपण फॉर्मॅटमध्ये जाऊन शेपला नो फेल, आउटलाईनला नो आउटलाईन, नो फेल, आउटलाईनला नो आउटलाईन. मला कंट्रोल एक्स कट इथे टाकू आपण याच्या डॅशबोर्डमध्ये, खाली कंट्रोल व्ही. बरोबर आहे. हे आपला जे हिसाब किताब आहे हे डिपार्टमेंट वाईज पूर्ण ब्रेकडाऊन आहे. ते जे होतं वरती ते आपली टोटल पगाराचं होतं, पेरोल जे आपण हे टाकला होता हे अलग झालं. बरोबर आहे. इथे समजा आता ओव्हर टाईम आहे 221 डिपार्टमेंट वाईज. आता डिपार्टमेंट वाईज ओव्हरऑल याच्यात पूर्ण दिसते की आय टीमध्ये किती, याच्यावर तुम्हाला समजा तेही बघायचं आहे, तुम्ही लेआउट चेंज करू शकता. इथे चार्ट डिझाईन असते, चार्ट एलिमेंट्स तुम्हाला जे ॲड करायचं आहे. जसं मला डिपार्टमेंटही ॲड करायचं आहे, डिपार्टमेंट आपले लेबल्स नाही फील्डवर आहे विथ लेजंड्स. आपले डिपार्टमेंट कोणत्या फील्डवर आहे, हे आपलं टायटल आहे ना, टायटल ॲड करा चार्ट डिझाईन, चार्ट एलिमेंट्स दिसते ना, BPO, सेल, IT ऑपरेशन असे तुम्ही टायटलही व्हर्टिकली करू शकतो. याच्यात ॲक्सेस टायटलही बघता हे बाय डिपार्टमेंटचं करायचं तर जे करू शकतो ते. आता अंडू इथे मी थोडा चांगला हायलाईट करतो, नाही तर कारण की हायलाईटर नेऊन राहिलं तो. हे एकदम नॅचरल दिसला पाहिजे. त्याला राईट क्लिक करतो, इथे जातो मी कुठे एखादा अजून क्लिक करतो, चांगला क्लिक नाही जातो, राईट क्लिक फॉर्मॅट ॲक्सेस, इथे जातो मी लेबल्सवरच खाली, आणि याच्यात हाय करून एक फीचर आहे. हाय केला तर एकदम जुळूनच जातं ते एकदम राईटमध्ये. आता फील्ड असे टेबलसारखं जुळलं, पण आता फील्ड नाही राहिले, सिलेक्टच नाही होत. हे पूर्ण BPO आहे, सेल आहे, IT आहे, ऑपरेशन. सर हे मोठं काय वरती जेव्हा तू याच्यात बघणार ना मस्त मोठं वाटतं, किंवा तुम्ही करणार म्हणून व्हिडिओ देतो आपण, हळूहळू मस्त करायचा. बरोबर की नाही. यूट्यूबवरही याचं टाकलेलं आहे मी, बरोबर की नाही. खूप सारे नाही टाकलेले आहे, जे हळूहळू तुम्हाला भेटणार. पिवटचे नाही टाकले आहे, ते खूप डीप आहे, जे आपण शिकणार. ChatGPTचे काही पार्ट टाकले, काही नाही टाकले आहे. म्हणजे काही आपल्याला ठेवायला लागते ना, तिथे आला तर पाहिजे स्टुडंट, नाही तर तो यूट्यूबच करून घेणार तो. नाही तर घरी एवढं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. घरी करणारे लोक तर आजकाल सर्व कॉन्सन्ट्रेट करून राहिले. आपल्यावर लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप तर MBA करायला तुम्ही तर लॅपटॉप घ्यायचं लागतं तुम्हाला. ठीक आहे, तर हे पहिला फायनान्सवर लॅपटॉपच घ्यायचा कम्प्युटर. ठीक आहे, इथे मी टायटल काय दिलं आता, डिपार्टमेंट वाईज ब्रेकडाऊन. इथे तुम्ही डिपार्टमेंट वाईज पेरोलचा ब्रेकडाऊन केला. एज्युकेशनवर कधी खर्च करायचा हे मी तुम्हाला कधी म्हणतो, स्किल रिलेटेडवर कधी खर्च करायचा. जेव्हा म्हणतो हे नाही वाढणार ना, हे कधीच नाही वाढणार आयुष्यात. माझ्या बाबा सांगते, जसं तुमची बॉडी आहे पूर्ण खेळ याच्यावर आहे. हे समजा डेव्हलप झाला, ऑटोमॅटिक सर्व बरोबर राहते. बरोबर, हेच टाईम आहे तुमचा. माझ्या एजवर थोडे ना पुढं झालो मी इथं. बरोबर की नाही. तुम्हाला आता करायचं जे आहे, इथं झेंडे काढून घेतले सर्व जे करायचे होते मला, समजलं की नाही. आता तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, हे आहे आपलं डिपार्टमेंट वाईज ब्रेकडाऊन. बरोबर की नाही. कायचं सर पेरोलचा किंवा सॅलरीचा, नाही पेरोल चांगला वाढेल. ठीक आहे,
सर हे टायटल हे थोडा बरोबरती घेऊन घे बरोबर. अजून याच्यावर आता चार्ट्स बनवू आपण, स्पीडोमीटर्स हे ते पण उद्या बरोबर. जमलंही पाहिजे ना, एवढं पचलंही पाहिजे. 15 मिनिट आले तेच म्हटलं थोडं टाईम घेतो. काही विश्वास ठीक आहे 55 मिनिटे झाली. ते विश्वास मागणी इथे 1-1.5-2 तास तर आहे एक व्हिडिओ. मी तर काय